विविध जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया। बुलडाण्यामध्ये रविकांत तुपकरांनी अतिवृष्टी झालेल्या भागामध्ये पाहणी केली। नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करण्याची प्रशासनाकडे मागणी। संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर सांगली आणि कोल्हापूर प्रशासनाला नोटीस। 15 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत अलमट्टी आणि हिपरगिममध्ये पुराचा धोका। रत्नागिरीच्या चिपळूणमधील वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। पावसाचा जोर कायम राहिल्यास पूर परिस्थितीची शक्यता। रायगडमध्ये श्रीवर्धन तालुक्यामधल्या बोर्ली पंचतन दाणगुरी श्रीवर्धन रस्त्यावर झाड कोसळलं। पर्यायी वाहतुकीसाठी शेखाडी भरडखोल श्रीवर्धन मार्ग वापरण्याचं आवाहन। सूचना मिळेपर्यंत प्रवास न करण्याच्या सूचना। सोलापूरमध्ये चित्रकार नितीन खिलारेंनी आषाढी वारीचं तैलचित्र रेखाटलं। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर तैलचित्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे सुपूर्द करण्यात येणार। सोलापूरच्या करमाळामधल्या यशवंत सुकळेंनी वारीमधील 100 महिलांना वाटल्या मोफत साड्या। नातू झाल्याच्या आनंदामध्ये सुकळे कुटुंबाकडून जय मल्हार पायी दिंडीतील महिलांना साड्यांचं वाटप। परभणीच्या जिंतूरमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यानं आंदोलन। वारंवार डीपीमध्ये तांत्रिक बिघाड। संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयाला टाळं ठोकलं। परभणीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी समाजाचं आंदोलन। सगळे सोऱ्यांचा अध्यादेश न काढण्याची मागणी। नाशिकच्या कळवणमधील निवाणे ग्रामपंचायतमध्ये उपसरपंचाकडून ग्रामपंचायत निधीचा गैरवापर। सरपंचाच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत लाखो रुपयांचा गैरप्रकार। उपसरपंच आणि पॅनल प्रमुख पोलिसांच्या ताब्यात।